हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाच डेली लाईफमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा गावरान पद्धतीने झणझणीत बोकडाचा मटण रस्सा. मटण रस्सा जर असा मस्त झणझणीत तर्रीदार असेल ना तर आहा एकदम छान वाटतं बघा खायला. आणि एकदा खाल्लं तर परत परत खाण्याची इच्छा होते. परत चव सुद्धा आपण ती विसरत नाही, अशी जिभेवर रेंगाळते ती चव. त्यामुळे आपण आता रेसिपी बघूया काय घेणार आहे, त्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे, कुठले मसाले, कसं वाटण बनवणार, सगळं काही बघूया. तर इथे मला मस्त छान असं बोकडाचं मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि एक कांदा कट करून घ्यायचा आहे, एकदम बारीक छान असा कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे बघा इथे मी बोकडाचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं छान धुवून घेतलं आहे याला. आता यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद टाकूया आणि 1 ते 1.5 चमचा मीठ. सो माझा चमचा थोडासा छोटा आहे त्यामुळे मी असं टाकते. तुमचा जर मोठा असेल तर अर्धा चम्मच हळद आणि 1 चमचा मीठ एवढं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे. त्याच्यावरती ते कुकर ठेवला गरम करायला. कुकर मस्त छान असा तापला, गरम झाला की त्यामध्ये मी इथे 3 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. आता हे तेल व्यवस्थित असं छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि छान गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि कांदा आपल्याला छान व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर असं व्यवस्थित हलवत राहायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने हा कांदा आपला आता फ्रायसुद्धा झालेला आहे. तर आता आपण काय करू, यामध्ये आपण जे हळद मीठ लावलेलं बोकडाचं मटण होतं ते मटण आपण यामध्ये ॲड करूया. आणि हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं हळद मीठ सगळं काही मिक्स होऊन जाईल. अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं. आणि नंतर हे बघा थोडंसं जरी मिक्स केलं ना व्यवस्थित की लगेच याचा कलर असा चेंज होतो, एकदम असा छान कलर झाला याचा. आता आपण याच्यावरती ना कुकरचं झाकण ठेवून देऊया. थोडा वेळ असं नाही का 5 मिनिट कुकरचं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं. आणि मग नंतर त्याला पाणी सुटेल बघा. आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती थोडंसं मी 1 ते 1.5 तांब्या 2 ग्लास इथे पाणी उकळवून घेणार आहे आणि यामध्ये शिजण्यासाठी टाकून देणार आहे. थंड पाणी यामध्ये नाही टाकायचे, गरम करून पाणी टाकायचं यामध्ये. थंड पाणी ॲड केल्याने काय होतं माहिती आहे का, मटण व्यवस्थित शिजत नाही आणि चिकनपेक्षा मटण शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे यामध्ये ना गरमच पाणी टाकायचं. आणि आता कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेऊया. आणि आता आपण ना इथे वाटणाची तयारी करूया. तर यामध्ये मी घेतलेला आहे पांढरे तीळ, लसूण आणि कोथिंबीर अँड कांदा आणि खोबरं. तर आपण हे सगळं ना मस्त तव्यावरती ना परतवून घेऊया. तर इथे मी थोडंसं तव्यामध्ये तेल टाकलंय आणि यामध्ये कांदा टाकलाय. तर हा कांदा ना व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा छान असा मऊ होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये लसूण सुद्धा ॲड करून परतवून घ्यायचं आहे. आणि पांढरे तीळ यासाठी की पांढरे तीळ आपण जर ॲड केले ना भाजीमध्ये तर मी तुम्हाला बोलले होते की त्याने असं भाजीला दाटसरपणा येतो आणि छान होते, चवीला सुद्धा अतिशय छान लागते. त्यामुळे आपल्याला भाजीमध्ये पांढरे तीळ ॲड करायचे आहेत. आणि आता ना मी कांदा फ्राय झालेला आहे व्यवस्थित, तर त्यामध्ये लसूण सुद्धा ॲड केला आहे, जेणेकरून लसूण सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय होईल. आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की याला बघा मऊपणा येतो छान आणि एकदम कडक नाही कांदा होणार आणि पटकन पण फ्राय होतो. जर आपण कुठल्याही भाजीमध्ये कशामध्ये कांदा टाकला आणि थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं की कांदा ना लवकर परततो बघा. त्यामुळे असं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून कांदा असा तव्याला खाली लागणार नाही, जळणार नाही. त्यामुळे गॅस थोडासा लो करायचा आणि व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं. जेव्हा कांदा जास्त कलर बदलतो ना, थोडा ब्राऊन झाला की कंटिन्यू असं हलवत राहायचं बघा, की मग असा ना आपला कांदा छान फ्राय होतो. हे बघा असं छान फ्राय झालेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. आणि यामध्ये हे आपले पांढरे तीळ सुद्धा आहे ना आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. त्यामुळे हे मी आता तव्यावरती टाकलेत. आता हे सुद्धा थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं यामध्ये आणि हे तीळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आणि हे ना म्हणजे तीळ नाही का, हे पांढरे तीळ आहे ना पटकन जळतात, त्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहायचंय म्हणजे ते जळणार.
आणि हे तीळ ना असे थोडेसे तडतड करायला लागले ना की ठीक आहे, मग नंतर काढून घ्यायचे. खूप जास्त असं नाही का जाळायचे पण नाही आहेत आपल्याला, हे जास्तच नाही का. जर आपण जास्तच जळाले वगैरे तर भाजीची टेस्ट जाईल बरं का पूर्णपणे. त्यामुळे एवढं काही जास्त पण भाजून नाही घ्यायचं. थोडेसे तडतड करायला लागले की ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचेत. आणि आता यानंतर आपण खोबरं सुद्धा याच्यामध्ये छोटे छोटे कट्स करायचे याचे खोबऱ्याचे, आणि ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपलं व्यवस्थित असं वाटण फ्राय करून झालं ना की मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं. तर आता इथे मसाला सुद्धा माझा रेडी झालेला आहे. आता आपण एक कढई ठेवली आणि ती छान गरम झाली की त्यामध्ये तेल ॲड करायचं. 2 चम्मच तेल व्यवस्थित छान गरम होऊ द्यायचं. आणि मगच यामध्ये हे मी पेस्ट केलेली आहे बघा खोबऱ्याची. तर हे बारीक केलेली खोबऱ्याची पेस्ट यामध्ये टाकली आहे. आणि खोबरं लवकर जळतं, त्यामुळे आपल्याला याला कंटिन्यू हलवत राहायचे. आणि थोडासा गॅस नंतरनं लो फ्लेम करायची, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. जर कंटिन्यू हलवत राहिलं तर मग काही जळणारच नाही आहे ते. तर हे खोबरं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. आणि हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला आपण जे वाटण केलेलं कांदा टाकून, कांदा लसूणचं ते यामध्ये ॲड करायचे. हे वाटण सुद्धा आहे ना आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचे छान. आणि यामध्ये नंतरनं जे काही मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत ते सगळे मसाले यामध्ये ॲड करायचे. इथे मी घरचा मसाला ॲड केलेला आहे, मटण मसाला, काळा मसाला आणि तांबडा रस्सा मसाला. हे 3 मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आता मी नाही का हळद वगैरे तर आपण ऑलरेडी टाकला आहे आळणी बनवताना, सो आता काय गरज नाही आहे टाकायची. त्यामुळे हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आणि हे बघा मसाला व्यवस्थित परतला ना तर की त्याला ऑटोमॅटिक थोडंसं तेल वगैरे सुटतं लगेच. त्यामुळे हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि मसाला छान परतला ना की यामध्ये आपण केलेलं आळणी सूप हे थोडंसं चमच्यानं यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे छान असा मसाला परतला जातो. तर इथे मी 2 चम्मचामध्ये 2 मोठी भाजीचे चम्मच आहे तो भाजीचा चमच्यानं घेतलेला आहे मी यामध्ये. आणि आता व्यवस्थित असा मसाला फ्राय झालाय. हे सूप टाकून ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं, म्हणजे छान होतं बघा, भाजी छान होते. मग आता थोडंसं मीठ पण ॲड केले मी यामध्ये, कारण की थोडंसं मीठ मला वाटते कमी असेल. आणि भाजी आपण वाढवतो त्यामुळे मग थोडंसं मीठ लागणार आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड केलं. आणि हे बघा हे वाटण बनवलेलं तर त्या परातीमध्ये थोडंसं राहिलेलं, सो यामध्येच मी पाणी ॲड करून आता हे आपण वाटण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे हे कढईमध्ये ओतून द्यायचं. आणि हे जे आळणी वगैरे बनवलेलं होतं ना आता हे यामध्ये ॲड केले. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि नंतर हे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे, जेवढी भाजी हवी आहे त्यानुसार आपण चेक करूया, बघूया आता किती पाणी आणखी ॲड करता येईल आपल्याला यामध्ये, कारण की खूप दाटसर अशी भाजी पण नको आहे आपल्याला आणि खूपच अशी लिक्विडमध्ये पातळ पण नको आहे. सो हे बघा ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे. यामध्ये आपल्याला वरतून कोथिंबीर ॲड करायची थोडीशी. आता भाजीची ना उकळी काढून घ्यायची आपल्याला. आता बघूयात, थोडासा गॅस मी हाय फ्लेमवरती केलेला आहे. आणि आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण वेट करूया. तर चला भाजीला आणखी उकळी यायची आहे, बट भाजी एवढी छान दिसते ना आणि स्मेल सुद्धा खूप छान येतोय. अशी तर्रीदार भाजी झालेली आहे आपली. आता उकळी येईपर्यंत वेट करूया. वाव बघा कसली छान दिसते आणि एकदम तर्रीदार अशी, आणि एकदम कन्सिस्टन्सी म्हणाल तर एकदम छान अशी आपली मटणाची रस्सा भाजी रेडी आहे. आता थोडा वेळ ना गॅस एकदम लो फ्लेमवरती करून आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे. तर हे बघा आपली मटणाची झणझणीत तर्रीदार रस्सा भाजी रेडी आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.